रिसर्च, पुन्हा शोध. रिसर्च इज सर्च फॉर नॉलेज इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक वे. ऍक्च्युली रिसर्चचा अर्थ काय? संशोधन म्हणजे वैज्ञानिक प्रणालीबद्ध पद्धतीने ज्ञानाचा शोध घेणं म्हणजे संशोधन किंवा रिसर्च. आता रिसर्च यालाही रिसर्च म्हणतो, डिस्कवरीला पण काय म्हणतो, संशोधन म्हणतो, त्याचं इन्व्हेन्शनलाही संशोधन म्हणतो. पण हा जो रिसर्च आहे याच्यामध्ये काय, सर्च फॉर नॉलेज म्हणजे ज्ञानासाठी आपण काय शोध घेत असतो आणि तो सायंटिफिक पद्धतीने घेतो आणि सिस्टमॅटिक पद्धतीने घेतो. म्हणजे एक सिस्टमॅटिक पद्धती, प्रणालीबद्ध वैज्ञानिक पद्धतीनं प्रणालीबद्ध पद्धतीनं ज्ञानाचा शोध घेणं म्हणजे रिसर्च. आता आपण संशोधनाचे बेसिक सगळ्या संशोधनाचे कुठले ऑब्जेक्टिव्ह असावेत हे बघूया. हे ऑब्जेक्टिव्ह का माहिती करून घ्यायचे, तर ते ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला कळले तर आपण आपलं संशोधन कसं करायचं ते समजून घेऊ शकतो. ओके, पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे नॉलेज एक्सपान्शन, ज्ञानाची वाढ. संशोधन कशासाठी करायचं, तर ज्ञानाच्या वाढीसाठी करायचं. तर ज्ञानाची वाढ करण्यासाठी संशोधन करणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आपलं असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही उद्देश संशोधनाचा तो असणार आहे पहिला आणि महत्वाचा. त्या संशोधनातून कुठलं तरी ज्ञानाची भर किंवा ज्ञानात भर किंवा आपल्या माहितीमध्ये वाढ होणं गरजेचं असतं. सो विद्यमान ज्ञानात भर घालणे आणि नवीन तथ्य किंवा सिद्धांत तयार करणं हा महत्वाचा उद्देश या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण जर बघितलं तर महत्वाचा उद्देश आहे. विद्यमान म्हणजे आपल्याकडे आता जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये भर घालणं आणि नवीन तथ्य किंवा नवीन सिद्धांत तयार करणं हा जर उद्देश असला तर चांगला रिसर्च होऊ शकतो. त्यामुळे रिसर्चचा मुख्य उद्देश आहे की टू कंट्रीब्यूट टू द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज बाय डिस्कवरिंग न्यू फॅक्ट्स, थ्योरीज अँड इन्साइट्स. नवीन थ्योरीज किंवा इन्साइट्स म्हणजे हा डिस्कवरी किंवा अप्लिकेशन किंवा बेसिक रिसर्च मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा ऑब्जेक्टिव्ह फिट होतो. सो विद्यमान ज्ञानात भर घालणं हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आपला काय असणार आहे, दुसरं म्हणजे उद्दिष्ट काय, प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्यांचे समाधान. काय, समस्यांचे समाधान. तर समस्यांचे समाधान होणं फार गरजेचं आहे आणि ते होणं यासाठी गरजेचं आहे की आपण जर ते नीट समजून घेतलं तर आपलं काम सोपं होऊ शकतं. बरोबर. तर याच्यामध्ये हे जे मेन समस्या आहेत या समस्यांचं समाधान करणं हे गरजेचं आहे. समस्यांचं समाधान. सो टू आयडेंटिफाय अँड ऍड्रेस द स्पेसिफिक प्रॉब्लेम. पहिल्यांदा प्रॉब्लेम ओळखायचा आहे आणि मग तो ऍड्रेस करायचा आहे. आणि तो स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, बरोबर ना, किंवा स्पेसिफिक क्वेश्चन असेल किंवा एखादी कुठली तरी गोष्ट असेल. आणि हे कसं लिडिंग टू द प्रॅक्टिकल सोल्युशन, त्याला प्रॅक्टिकल सोल्युशन देणं गरजेचं आहे दॅट कॅन बेनिफिट सोसायटी ऑर स्पेसिफिक इंडस्ट्री. एखादी इंडस्ट्री असेल किंवा एखादी स्पेसिफिक सोसायटी असेल किंवा स्पेसिफिक ग्रुप असेल, त्या ग्रुपला याचा फायदा होईल अशासाठी काम करणं म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आपल्या रिसर्च असतो. विशिष्ट समस्या किंवा प्रश्नांचे निराकरण शोधणे किंवा निराकरण करणे ज्यामुळे समाजात किंवा उद्योगात सुधारणा होऊ शकते. समाजामध्ये किंवा उद्योगामध्ये याची सुधारणा होऊ शकते यासाठी केलेलं संशोधन म्हणजे आपण काय म्हणतो, ऍक्शन रिसर्च किंवा आपण काय म्हणतो अप्लाइड रिसर्च. बेसिकली हा अप्लाइड रिसर्चला फिट होतो. हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे तथ्यांचे सत्यापन म्हणजेच व्हॅलिडेशन ऑफ थिअरीज. एखादी थिअरी मांडली आहे, ती थिअरी पुन्हा बरोबर आहे की नाही हे शोधायचं असेल आपल्याला, तर ती थिअरी त्याच्यावर अभ्यास करणं किंवा त्याच्यावर संशोधन करणं गरजेचं असतं. म्हणून व्हॅलिडेशन ऑफ थिअरी, तथ्यांचे सत्यापन म्हणजेच टू टेस्ट अँड व्हेरीफाय एक्झिस्टिंग थिअरीज ऑर हायपोथेसिस. विद्यमान सिद्धांतांचं किंवा निष्कर्षांचं पुनरावलोकन करणं किंवा त्याची पडताळणी करणं म्हणजेच एक हा ऑब्जेक्टिव्ह आहे, हा उद्देश असू शकतो रिसर्चचा. हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रिसर्च केला जातो. त्याच्यानंतर टू डिस्कवर हिडन ट्रूथ, दडलेल्या सत्यांचा शोध. एखादी गोष्ट लपलेली आहे किंवा ती अद्याप दिसलेली नाहीये किंवा सापडलेली नाहीये किंवा दडलेली आहे किंवा लपलेली आहे, अशा लपलेल्या किंवा दडलेल्या सत्यांचा शोध, डिस्कवर हिडन ट्रूथ. एखादं हिडन ट्रूथ शोधून काढायचं असेल, एखाद्या ठिकाणी आपण उत्खनन करतो बघा आणि मग आपल्याला सांगतो ते काहीतरी संस्कृती पूर्वी होते, त्या उत्खननात सापडतं. तर हे हिडन गोष्टी आहेत, तिथे होत्या पण आपल्याला त्या माहित नव्हत्या, त्या शोधून काढायच्या असेल तर म्हणजे पुन्हा हा डिस्कवरीचा पार्ट म्हणजे अगदी त्याला काय म्हणू त्या बेसिक रिसर्च मध्ये जाऊ शकतो. डिस्कवर हिडन ट्रूथ
टू फाइंड द ट्रूथ विच इज हिडन अँड विच हॅज नॉट बीन डिस्कवर्ड येट. आतापर्यंत काहीच माहित नव्हतं, ते जर शोधायचं असेल तर शोधण्यासाठी आपण काय म्हणतो, डिस्कवरी करतो, डिस्कवरीचा रिसर्च करतो. त्यामुळे तो एक ऑब्जेक्टिव्ह रिसर्च असेल, दडलेल्या लपलेल्या सत्यांचा शोध. जे सत्य दडलेले किंवा लपलेले आहे किंवा माहीत नाही किंवा अद्याप जे आपल्याला सापडलेलं नाही, अशा सत्याचा शोध घ्यायचा असेल तर आपण काय म्हणतो, ही डिस्कवर हिडन ट्रूथ हे एक संशोधनाचं उद्दिष्ट असू शकतं. दुसरं काय, पॉलिसी फॉर्म्युलेशन. एखादं धोरण विकसित करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा रिसर्च करावा लागतो आणि ते धोरण विकसित करण्याची फार गरज असते. कधी कधी एखादी पॉलिसी आपण डिसाईड करतो, ती पॉलिसी डिसाईड करण्यासाठी, ती ड्राफ्ट करण्यासाठी, ती इम्प्लिमेंट करण्यासाठी, ती अंमलात आणण्यासाठी आपल्याला भरपूर रिसर्च करावा लागतो. याचा पुढे उपयोग काय होईल, कसा होईल, कोण यांनी म्हणजे प्रभावित होऊ शकतं, कोणावर इफेक्ट होऊ शकतो, कोणावर जास्त प्रभाव होऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी आपण त्यात शोधतो. याचे फायदे सरकारला काय होऊ शकतात, त्याचे फायदे महाविद्यालयाला काय होऊ शकते, फायदे जनतेला काय होऊ शकतात. अशी एखादी पॉलिसी करायची असेल तर ती पॉलिसी फॉर्म्युलेट केली जाते, त्यासाठी पण रिसर्च केलं जातं. म्हणजे प्रभावी धोरण आखणं किंवा निर्माण करणं, संशोधनातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर धोरणे आणि योजना तयार करणं, ज्यामुळे समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकते. विविध क्षेत्रामध्ये कुठले क्षेत्र असेल त्या कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये त्याची फायदा किंवा त्याचा तोटा किंवा काय असेल तर स्टडी करून ठरवलं जातं. शक्यतो फायदा कसा होईल या गोष्टीकडे लक्ष जातं आणि त्याप्रमाणे ते धोरण ठरवलं जातं आणि धोरण ठरवण्यासाठी आपला रिसर्च करावा लागतो. सो पॉलिसी फॉर्म्युलेशन किंवा धोरण विकसित करणं यासाठी काम करणं म्हणजे हा रिसर्चच आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, एक रिसर्चचं एक उद्दिष्ट. पुढची गोष्ट आहे सोशल इकॉनॉमिक और एन्व्हायरमेंटल अनालिसिस. जर तुम्हाला सोशल अनालिसिस करायचं असेल, इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्राचं काही अनालिसिस, आर्थिक अनालिसिस करायचं असेल किंवा त्याचं आपण म्हणतो मूल्यांकन करायचं, एन्व्हायरमेंटल अनालिसिस म्हणजे पर्यावरणाचं काही मूल्यांकन करायचं असेल त्यासाठी रिसर्च करावा लागतो. सो सामाजिक, आर्थिक किंवा पर्यावरणीय मुद्द्यांचा अभ्यास, समाजातील विविध पैलूंचा अभ्यास करून तिथे सुधारणा करण्याचा उपाययोजना शोधणं, हा एक उद्दिष्ट किंवा हा एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. कारण आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह असल्याशिवाय आपण कामच करू शकत नाही. हे माझे ऑब्जेक्टिव्ह, हे माझे उद्दिष्ट, हे उद्दिष्टाप्रमाणे मी काम करणार आहे, हे जर मला ठरवायचं असतील, ते उद्दिष्ट मी कामाच्या मुख्य प्रॉब्लेम प्रमाणे किंवा मुख्य प्रॉब्लेमच्या आधारे किंवा मुख्य आपण काय म्हणतो जो विषय आहे त्या विषयाच्या आधारे मी ऑब्जेक्टिव्ह तयार करतो आणि त्या ऑब्जेक्टिव्ह वरती मी माझ्या मेथड तयार करतो आणि मेथड तयार करून मी त्याच्यावर अभ्यास करत असतो. म्हणून सोशल इकॉनॉमिक किंवा एन्व्हायरमेंटल अनालिसिस हा एक आपला उद्देश रिसर्च असतो. याच्यामध्ये काम करता येतं आणि यासाठी वेगळ्या मेथड वापरल्या जातात. पुढचा आहे इंटरडिसिप्लिनरी कोलॅबोरेशन, आंतरशाखीय सहयोग. रिसर्च इथेही केला जातो कारण एका शाखेमध्ये मी अभ्यास केला, समजा मी शास्त्र शाखेत अभ्यास केला, पण त्याचे सोशल इम्पॅक्ट काय म्हणजे सामाजिक त्याच्यामध्ये काय त्याचे फायदे तोटे असतील, समाजावर त्याचा काय परिणाम हे जर मला कळलं नाही तर त्या माझ्या संशोधनाचा फायदा होणार नाही. म्हणून संशोधन हे इंटरडिसिप्लिनरी किंवा ट्रान्सडिसिप्लिनरी असणं गरजेचं आहे. म्हणजे आंतरशाखीय किंवा बहुशाखीय असं संशोधन जर केलं तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि बहुशाखीय असं संशोधन करणं हा एक उद्दिष्टाचा भाग असतो किंवा उद्दिष्ट असू शकतो संशोधनाचं. Interdisciplinary collaboration to foster collaboration among different disciplines, integrating diverse perspective and expertise to tackle complex issues. आंतरशाखीय सहयोग वाढवणं, विविध शास्त्रातील ज्ञान एकत्र करून बहुशास्त्रीय दृष्टिकोनातून नवीन ज्ञान निर्मिती करणं हा याचा उद्देश असतो. तर रिसर्च का करायचा, तर याच्यासाठी करायचा बहुशास्त्रीय दृष्टिकोनातून नवीन ज्ञान निर्मिती करायची आणि त्या ज्ञान निर्मितीचा कुठेतरी समाजामध्ये, एखाद्या इंडस्ट्रीला, एखाद्या समाजाला, एखाद्या मानवाला कुठेतरी त्याचा फायदा होईल, एखाद्या देशाला फायदा होईल यासाठी ते संशोधन केलं जातं आणि हे एक मुख्य उद्दिष्ट त्यामुळे असू शकतं. दुसरं काय, एज्युकेशनल इम्प्रुव्हमेंट, ज्ञानामध्ये सुधारणा करणं हे तर आपलं काम चालूच असतं, पण शिक्षणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं हे महत्वाचं आहे. जसं आता बघा आपल्याकडे शिक्षण पद्धती वेगळी होती पूर्वी, त्यानंतर वेगळी आली आणि आता आपण NAP 2020 म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता अंमलात आणतोय आणि ह्या वर्षापासून आपलं ते सुरू झालं. तर ही शिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा करणं गरजेचं असतं कारण देश हा शिक्षणावरती अवलंबून असतो. जर देशातला नागरिक शिकला, त्यातला विद्यार्थी शिकला, पुढे जाऊन तो नागरिक झाला, तो नागरिक देशाला कसं पुढे घेऊन जायचं याचा विचार करतो आणि देशाला जगाच्या पातळीवर त्याचं नेतृत्व देतो. आणि असा जर चांगला सजग नागरिक तयार आपल्याला करता आला, सजग विद्यार्थी एखादा चांगला तयार करता आला, त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून आताची जी शिक्षण पद्धती याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आता गोष्टी ऍड केल्या गेल्यात, गोष्टी टाकल्या गेल्यात, ज्याच्यामध्ये आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग,
अनुभवातून शिक्षण, बरोबर. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल लर्निंग, म्हणजे आपण त्याला म्हणतो की तुम्ही एखादा प्रयोग करता, त्या प्रयोगातून शिक्षण. त्याचं ऑब्झर्वेशनल एज्युकेशन, ज्याला आपण म्हणतो निरीक्षणातून शिक्षण. या शिक्षण पद्धतीचा वापर करून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो, ज्या पूर्वी आपल्याकडे होत्या, पण मधल्या काळामध्ये ते आपण काही विसरलो असेल, आपल्यातून त्या काही हातून सुटल्या असतील, त्या पुन्हा एकदा एकत्र करून नवीन पद्धती आपण आता आणली. आणि शिक्षणाच्या पद्धती सुधारणा जर केली, तर शिक्षण पद्धतीमध्ये नवीनता आणण्यासाठी संशोधन करावं लागणार आहे. तसं संशोधन केलं गेलं आणि आता आपली नवीन शिक्षण पद्धती आली. आणि याच्यामुळे आज आपण ती नवीन पद्धतीने शिकवण्याचा आता प्रयत्न करतोय. पूर्वी बघा, ऑनलाईन टीचिंग हा प्रकार नव्हता. करोनामध्ये आपण शिकलो की ऑनलाईन टीचिंग फार महत्वाचं झालंय. मोबाईलचा जास्त उपयोग करत नव्हतं, शिक्षणासाठी नव्हतं. आता मोबाईलचा शिक्षणासाठी उपयोग झाला, वेगळे ऍप्स आलेत आणि त्याचा आता फायदा करून घेतो आपण. म्हणून हे सगळे त्याचे झाले ऑब्जेक्टिव्ह. प्रॉब्लेम शोधून काढणं, ते शोधल्यानंतर त्याच्यावरती एखादा रिसर्च आराखडा तयार करणं, आणि रिसर्च आराखडा तयार केल्यानंतर त्याच्यावरती काम करून तो प्रबंध सादर करणं, हा आत्ता मूळ उद्देश आहे.